अकोला येथील जुने शहर पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांनी एका घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला. उपनिरीक्षक योगेश यांना एका विश्वासार्ह माहिती देणाऱ्या व्यक्तीकडून माहिती मिळाली की काही लोक हमजा प्लॉट येथील देशपांडे प्लॉट येथील मोहम्मद रहमान मोहम्मद इब्राहिम यांच्या घरी 3 पट्टी परेल नावाचा गेम खेळत आहेत. या माहितीनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने पोलीस अधिकाऱ्यांसह घटनास्थळी छापा टाकला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास घरच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये एका वर्तुळात बसलेले 6 जण पैशांसाठी जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी कामरान खान, अझहर खान, सुनील श्यामचरण, सरखान, अनिल गौतमदास चांडक, शेख रुखसर, शेख इद्रिस, मोहम्मद मजहर, नूर मोहम्मद आणि रिजवान खान इस्माईल खान यांना अटक केली. आरोपीकडून एकूण 2,13,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, ज्यामध्ये 27,800 रुपये रोख, पत्ते आणि 6 अँड्रॉइड मोबाईल फोन यांचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.